मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांची लाईफलाईन। दररोज कामावर जाताना देखील अनेक नागरिक रेल्वेनं प्रवास करतात। पण सध्या रेल्वे अपघातांचं प्रमाण फार वाढलंय। कधी रुळावरून ट्रेन घसरल्यामुळे तर कधी मुसळधार पावसामुळे, एवढंच नाही तर दाट धुक्यामुळेही अनेक मोठमोठे रेल्वे अपघात झाल्याचं पाहायला मिळतं। अशा परिस्थितीत रेल्वेकडून अपघातग्रस्तांना किंवा अपघातात मृत्यू झालेल्यांना नुकसान भरपाई मिळते का, असा प्रश्न अनेकांना पडतो। याबाबत भारतीय रेल्वेचे नेमके नियम काय आहेत हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी निकिता, तुम्ही पाहताय ओनली मानिनी। भारतीय रेल्वे परिवहन विभागाच्या नियमांनुसार जर एखादा प्रवासी ट्रेनमधून प्रवास करत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय प्रवासादरम्यान सीटवर बसलेले असताना त्या प्रवाशाचा नैसर्गिक मृत्यू झाला किंवा तो एखाद्या आजाराने ग्रस्त आहे ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशा परिस्थितीमध्ये भारतीय रेल्वेकडून कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही। पण जर एखाद्याचा ट्रेनमध्ये मृत्यू झाला आणि त्यासाठी भारतीय रेल्वे जबाबदार असेल तर अशा परिस्थितीमध्ये रेल्वेकडून मात्र भरपाई दिली जाते। याशिवाय जर घाईघाईने धावत चालती रेल्वे पकडताना प्रवाशाचा अपघात झाल्यास किंवा प्रवाशाच्या चुकीमुळे त्याचा मृत्यू झाल्यास देखील भारतीय रेल्वेकडून नुकसान भरपाई दिली जात नाही। पण जर भारतीय रेल्वेची चूक असेल आणि त्यामुळे जर एखाद्या प्रवाशाने जीव गमावला तर त्याला भारतीय रेल्वे नुकसान भरपाई देते। यासाठी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्यानंतरच ती नुकसान भरपाई त्या प्रवाशाला मिळते। तर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे पाहूयात। IRCTC रेल्वे प्रवाशांना 10 लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण प्रदान करते। जर तुम्ही IRCTC ॲप किंवा वेबसाईटद्वारे ट्रेन तिकीट बुक करत असाल तर पेमेंट प्रक्रियेदरम्यान विम्याचा पर्याय तुम्हाला तिथे दिला जातो। जर तुम्ही हे निवडलं तर तुम्हाला हे विमा कव्हर 35 पैशांमध्ये मिळतं। विशेष म्हणजे एका PNR मध्ये जास्तीत जास्त प्रवाशांसाठी तिकीट बुक करता येतात आणि हा विमा त्या सर्वांवर लागू केलाय। या विमा संरक्षणाबाबत IRCTC ने जारी केलेल्या मार्गदर्शन तत्वांनुसार प्रवासादरम्यान कोणताही अपघात झाल्यास आणि प्रवाशाला दुखापत झाल्यास, दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल झाल्यास त्याला 2 लाख रुपयांचं विमा संरक्षणाची तरतूद आहे। याशिवाय कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वासाठी 7.5 लाख रुपयांचं कव्हर देण्याचीही तरतूद आहे। दरम्यान जर एखाद्या प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांचं विमा संरक्षणही दिलं जातं आणि कायमचं पूर्ण अपंगत्व आल्यासही 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिलं जातं। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतंय हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनी या YouTube चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा।